म्हणजे खरं तर सगळ्यात पहिले मी पुणे लोकचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जो पोल दाखवला त्या पोल मध्ये आपण आमची मनोबल पण वाढवलं आणि आमच्या आशा प्रदूषित केल्या की अरे आपलं नाव लीडला आहे. तुम्ही सगळ्यात पहिलं आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडून येणारे टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला खूप आशेने निवडून दिलेलं आहे. मताचा खोल तुम्हाला खूप आशेने दिलेला आहे. जितकं चांगलं काम करत आलेले आहात असंच काम पुढच्या काळात तुम्ही करा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आमच्यावर. तर मी फक्त बीजेपी मधनच उमेदवारी लढवणार. कारण जे म्हणत होते की आम्ही गाववाले येतो म्हणजे हिनवले गेलं. मला अक्षरशः खूप हिनवले गेलेलं आहे. पण कोविड काळामध्ये बजेट अभावी आमचं प्रमुख काम पेंडिंग राहिलं. नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशा व्यक्ती आलेल्या आहेत ज्यांना पूर्ण वानोडी नाही तर पूर्ण पुणे ओळखत आहे. का तर फक्त मायलेकांची जोडी म्हणून हे दोघं खूप प्रसिद्ध झालेले आहेत कमी वेळामध्ये. ज्या माजी नगरसेविका पण होत्या पहिल्या टर्म मध्ये, आता दुसऱ्यांदा जनतेने त्यांना कौल देऊन मतं देऊन पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून आणलेल्या आहेत. अशा भाजपाच्या वानोडी साळुंके विहार प्रभाग क्रमांक 18च्या भाजपाच्या नगरसेविका कालिंदीताई पुंडे आणि त्यांचे चिरंजीव महेशदादा पुंडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार. नमस्ते. कसं वाटत आहे मावशी, निवडून आलेला आहात? निवडून आल्यानंतर की आपण 2017 नंतर जे कष्ट केलेलं आहे, जे आज जनतेपर्यंत आपण घराघरात पोहोचलेलो होतो, त्याची आपल्याला पोहोचपावती मिळाली असं मला तरी वाटतंय. आणि खूप छान वाटतंय की जे आपण जनतेसाठी काम केलं कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा असं प्रत्येकाच्या हाकेला आपण धावून गेलो आणि त्यांनी मतदान स्वरूपाने आपल्यावरती आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं मला खूप छान वाटतंय. दादा, तुम्ही काय सांगाल आईच्या विजयावर? खूप चांगलं वाटतंय. एक तर 2017ला एक नवीन चेहरा म्हणून वानोडीमध्ये आपण आलो. त्यावेळेस प्रभाग 25 म्हणून आपल्या प्रभागाचं नाव होतं. त्यावेळेस काही लोकांनी हिनवलं की बाबा हे बाहेरनं आलेले आहेत, किंबहुना त्यावेळेस मोदींची लाट होती, हे लाटेमध्ये आले. काहींनी आपल्यावर त्यावेळेस आरोप टाकले की बोगस मतदान झालं, हे पुढच्या वेळेस येणार नाही. हे लाटेमध्ये आलेत आणि ह्या टर्म मध्ये लाटेबरोबर ते वाहून पण जातील. तो एक कुठे ना कुठेतरी मनामध्ये खंत होती की अरे विनाकारण आपल्यावर ठपका लावला गेलाय, नावं ठेवल्या जातात. ती एक गोष्ट पुसून टाकायची होती. म्हणून 2026 इलेक्शन आई बरोबरच मला जास्त महत्वाची होती, माझ्या सगळ्या टीमला जास्त महत्वाची होती. आणि रिझल्ट तर आलेच, पण रिझल्टच्या पहिलेच आपल्याच पुणे लोकनी जो पोल पण दाखवला, म्हणजे खरं तर सगळ्यात पहिले मी पुणे लोकचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जो पोल दाखवला त्या पोल मध्ये आपण आमची मनोबल पण वाढवलं आणि आमच्या आशा प्रदूषित केल्या की अरे आपलं नाव लीडला आहे. तुम्ही सगळ्यात पहिलं आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडून येणारे टेन्शन घेऊ नका. जो 26चा परवाच्याला निकाल लागला त्यात खऱ्या अर्थाने वानोडीकरांनी दाखवून दिलं की तुम्ही कुठल्या लाटेवर नाही तर तुम्ही तुमच्या कामावर आलेला आहात. आणि जे काय तुम्ही मागचे 17 पासून ते 5 वर्ष 22 पर्यंत आणि 22 पासून पुढचा काळ 26 पर्यंत हे 4 वर्ष भेटले आम्हाला. एकूण 9 वर्ष काम केलं. ते काम लोकांनी नावाजलं, लोकांना काम आवडलं. बऱ्याचशा लोकांनी भावनेतून इलेक्शन लढायचा प्रयत्न केला. आताही आमच्यावर नको ते आरोप टाकायचा प्रयत्न केला. बीजेपीच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला, कामच नाही केले. पण वानोडीकरांनी दाखवून दिलं की नाही, भ्रष्टाचार नाही केला तर काम केलेलं आहे. ते काम आम्ही पाहिलेलं आहे कालिंदा पुंडेंचं आणि त्याची पोचपावती ही 2026च्या आपल्या महापालिकेच्या इलेक्शनला परवाच्याला जनतेने दिली. मला तो जो लाटेचा ठपका होता तो निघून गेला, बोगसचा ठपका होता तो निघून गेला. आणि सांगायला आनंद होतो किंवा आम्हाला पण इतका आनंद झाला की वानोडी प्रभागात 4 जे निवडून आले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं हे आईला पडलेले आहेत आणि सगळ्यात जास्त लीडनी देखील आईच आलेली आहे. आता मला आत्मविश्वास वाटला की बाबा आपण जे काम केलं, जनता ही नुसत्याच भावनिक आव्हानावर म्हणा किंवा
आरोप प्रत्यारोपावर म्हणा किंवा कोण काही रडून आपल्या समोर मांडतोय की हे असे करतात तसे करतात याच्यावर जात नाही, तर जनता ही कोण काम करतंय ह्या कामावर जाते आणि कामावर मतं देते. आणि कालचा रिझल्ट पाहून म्हणजे स्वतः एक मुलगा म्हणून आणि माझी अख्खी टीम भारावून गेली की तुम्ही त्या दिवशी पाहिजे होतात. आमचा प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यातून पाणी काढत होता, प्रत्येक पदाधिकारी डोळ्यातून पाणी काढत होता की अरे आपल्यावर लावलेला ठपका हा वावडीकरांनीच पुसून दिलेला आहे की नाही, तुम्ही लाटेत नाही कामाने आलेला आहात आणि वावडीकरांच्या प्रेमाने आलेला आहात. आजचा जो काही विजय आहे हा पूर्णपणे वानवडीकर माझी प्रभागाची जनता जी आहे मी त्यांना समर्पित करतो आणि त्यांच्यामुळे आम्ही विजय झालेलो आहोत. आईने केलेल्या कामामुळे आम्ही विजय झालेलो आहोत हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. तुम्ही बघितलं म्हणजे जे 5 वर्ष काम केलेलं आहे त्याची पोचपावती परत दिली आहे आणि पुढच्या 5 वर्षाची एनर्जी तुम्हाला या मतातनं दिलेली आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला आणखीन गेली जी 5 वर्ष गेली होती त्याच्यापेक्षा दुपटीने 10 पट 100 पट आणखीन जास्त काम करायचं आहे. नक्कीच करणार. नाही आता 3 दिवस लोक भेटतायत ना, त्यामुळे लोक सांगतायत की आम्ही तुमचं काम बघून तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही 5 वर्ष काम केलंय ह्यापेक्षा जास्त पटीने तुम्ही काम करा, कारण की काम करणारी व्यक्ती म्हणून तुम्ही आहात. आम्ही तुम्हाला खूप आशेने निवडून दिलेलं आहे, मताचा कोल तुम्हाला खूप आशेने दिलेला आहे. जितकं चांगलं काम करत आलेले आहात असंच काम पुढच्या काळात तुम्ही करा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आमच्या. बरोबर आहे. नाही आणि असणारच ना, साहजिक आहे कारण गेली 5 वर्ष तुम्ही त्यांना अगदी खूप मदत केलेली, अगदी त्यांच्या घराघरात पोहोचलेले आहात. त्यामुळे लोक केव्हा अपेक्षा ठेवतात जेव्हा समोरची व्यक्ती तेवढी केपेबल असेल आणि समोरच्या व्यक्तीने आपली म्हणत असेल तर आपण अपेक्षा ठेवतो. परक्या लोकांकडनं कधीच कोण अपेक्षा ठेवणार नाही. मावशी, राजकारणामध्ये कसं काय तुम्ही आलात? राजकारणामध्ये यायचं कारण खरं सांगू का मुलगा खरं सांगते मी की ज्यावेळेस बीजेपी आपल्या भागामध्ये नव्हतीच, 50 वर्ष बीजेपी हा जायची आपल्या भागात येतच नव्हता, कमळ कधीच फुलत नव्हतं. परंतु 4चा प्रभाग झाला. 4चा प्रभाग झाल्यानंतर मुलांनी मला विचारलं, आई आपल्याला इलेक्शन लढवायचं का? तर मी म्हंटल काँग्रेसमधनं तिकीट दिलं तर नाही लढवायचं, राष्ट्रवादीमधनं तिकीट नाही दिलं तरी पण नाही लढवायचं. फक्त तिकीट जर आपल्याला उमेदवारी जर मिळाली तर आपल्याला फक्त बीजेपी मधनच उमेदवारी लढवायची, उमेदवार म्हणून म्हणजे हे इलेक्शन लढवायचं. तर मुलांनी मला विचारलं की का नाही लढवायचं, म्हणजे दुसऱ्यांनी दिल्यानंतर का नाही? तर नाही म्हणलं, मला खूप त्यांचे अनुभव आलेले आहेत. कारण काही कारण नसताना सुद्धा माझं घर काँग्रेसच्या काळात पडलेलं आहे, माझं घर राष्ट्रवादीच्या काळात पाडलेलं आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादी मधनही इलेक्शन लढवायचं नाही, मला काँग्रेसमधनही इलेक्शन लढवायचं नाही. मला जर उमेदवारी दिली तर मी फक्त बीजेपी मधनच उमेदवारी लढवणार. आणि योगायोगाने मला उमेदवारी मिळाली बीजेपी कडनं आणि काही माझं अस्तित्व नसताना सुद्धा मला बीजेपीने म्हणजे एवढी साथ मिळाली, सगळ्या पब्लिकनी मला साथ दिली, माझ्या जनतेने साथ दिली आणि मी त्याच्यातनं निवडून आले. म्हणजे मला एक त्यावेळेस असं वाटलं होतं की अरे मी स्वप्नात तर नाही ना की खरंच मी निवडून आले बीजेपी मधनं. कारण 50 वर्ष बीजेपीचं वानोडीमध्ये कमळ फुललं नाही आणि मी याच्यात आल्यानंतर म्हणजे कसं काय झालं की असं वाटायचं की मी चिमटा घेऊन पाहू का मी खरंच बीजेपी मधनं आलेली का नाही, अशा पद्धतीने मला वाटलं. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी मला टोकलं की तुम्ही लाट मध्ये आले, असं झालं तसं झालं, खूप हिनवलं गेलं मला, तुमच्या लायकी नाही असं नाही. तर ठीक आहे म्हणलं, चल पुढच्या वेळेस हे करून. आणि योगायोगाने परत आता मला पक्षाने मला सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि परत मला उमेदवारी दिली. आणि आता 2026 ला जनतेने एवढं भरभरून दिलं की जे मला बोलत होते की तुम्ही लाटवरती आला, तर खरंच मी लाटवरती नाहीये. तर मला जनतेने स्वीकारलं आणि जनतेने मला भरभरून दिलं. म्हणजे जी माझी अपेक्षा नव्हती याच्याही पेक्षा मला जास्त दिलं. ते हे फक्त कशामुळं की खरंच जनतेने माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे, मी जनतेवरती प्रेम केलेलं आहे, म्हणून त्यांनी मला एवढं भरभरून दिलेलं आहे. कारण जे म्हणत होते की आम्ही गाववाले आहेत म्हणजे हिनवले गेलं, मला अक्षरशः खूप हिनवले गेलेलं आहे
की तुम्ही नगरवरून आलेत, नगरीच येत, तुम्ही तुमच्या लायकी नाहीये, तुम्ही इथं गावाले तुम्हाला इथं येऊन तुम्ही इलेक्शन लढू शकत नाहीत, तुम्ही आता परत निवडून येऊ शकत नाहीत. एक वेळेस तर तुम्हाला खोटं वाटेल. आम्ही ज्यावेळेस प्रभाग समितीची मीटिंग असते त्या मीटिंग मध्ये जे अध्यक्ष म्हणून बसलेले होते ते अध्यक्ष म्हणले ह्या पुढच्या वेळेस म्हणले ह्याच्यातलं एकही दिसणार नाही. आणि आज त्याच अध्यक्षाला पाडून मी आज बीजेपी मधनं निवडून आलेली आहे. मला खूप अभिमान आहे की जे अध्यक्ष बसलेले खुर्चीवरती प्रभाग समितीच्या, त्यांनी सांगितलं होतं की याच्यातलं एकही पुढच्या वेळेस येणार नाही म्हणे. आणि आज त्यांना पराभव करून मी आज पालिकेमध्ये आले आणि ते पण चांगल्या मतांनी आलेले. मला खूप आनंद वाटतो. खूप छान. तुम्ही बघितलं आहात, एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघत आहात. जिवंत उदाहरण म्हणण्यापेक्षा इतिहास पण याला साक्ष आहे की एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती होत्याचं नव्हतं करू शकते आणि नव्हत्याचं होतही करू शकते. ती राईट. आणि यालाच साक्षीदार आज मावशी इथे आहेत आणि त्यांना भरभरून साथ देणारे त्यांचे चिरंजीव महेश दादा यांची खूप जास्त मोलाची साथ मावशींना मिळालेली आहे. तर दादा, आता तुम्ही प्रचार केले आहेत आणि 5 वर्ष तुम्ही याच्या आधी नगरसेवक म्हणून पण, तुम्ही नगरसेविका म्हणून पण होत्या. तर गेल्या 5 वर्षांमध्ये असं कोणतं काम राहिलं आहे की आता तुम्ही निवडून आलेल्या पहिल्यांदा करणार आहात? राहिलेले कामं खूप केले, पण तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. हे येणाऱ्या मागच्या काळात काय झालं की 2 नगरसेवक होते, आताही परत तेच कॉम्बिनेशन झालेलं आहे. 2 विरोधी, 2 सत्ताधारी, हे कायम चालूच राहील. पण तसं जरी असेल तरी सत्ताधारी पक्ष म्हणून माझ्या वावडीतलं सगळ्यात मोठं काम जे बाकी राहिलेलं आहे ते वावडीला पुण्यातून जेव्हा आपण एंट्री करतो त्यावेळेस भैरवा नाला देतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही भागातून एंट्री केली तर पहिले तुम्हाला नाला क्रॉस करूनच वानवडी म्हणजे माझ्या प्रभागात यावं लागतं. तो नाला मला सुशोभीकरण करायचा आहे. त्या नाल्यामधनं मैरा पाणी खूप मोठ्या प्रमाणात जातं. आई असेल किंवा माझ्या बरोबर जे आता मागचे 5 वर्ष आईला सपोर्ट करणारे दुसरे आमचे धनराजी गोगरे होते, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता पूर्ण नाला आम्हाला हिडन करायचं होतं. सगळं पाणी पाईपातून जाणार होतं आणि पूर्ण नाला हा ब्युटिफिकेशन करून त्याच्यात लोक वॉक करणार होते, चांगल्या प्रकारे आम्ही डेव्हलप करणार होतो. आमचं 50% काम झालं, पण कोविड काळामध्ये बजेट अभावी आमचं प्रमुख काम पेंडिंग राहिलं. ते म्हणजे आम्हाला कॅचपीट वाचवायचे आणि अख्खा नाला आम्हाला हिडन करून टाकायचा. अच्छा, म्हणजे अंतर्गत भूमिगत करायचं. मोठ्या 10 फूट व्यासाच्या मोठ्या आम्ही लाईन टाकलेल्या आहेत. फक्त सावंगी घर भागामध्ये आम्ही कॅचपीट करणार आहोत. बाहेरच्या कंट्रीकडनं ते सगळं डिझाईन घेतलेलं आहे. ते कॅचपीट बसवल्यानंतर पूर्णपणे 3 टप्प्यामध्ये नाल्यामध्ये येणारा जो काही घाण आहे बाकीची, थर्माकोल असेल, कपडे असतील, लोक वरच्या भागातून काही टाकतात, ते 3 टप्प्यामध्ये फिल्टर होणार, बाजूला त्या जाळ्यांमध्ये निघणार. अच्छा, त्या ठिकाणी एक टीम असणार की ती कंटिन्यू नाल्यामधनं ती घाण काढणार, तिथे जमा होणार, ती काढणार आणि नाल्याच्या पाईप मधनं सगळं क्लिअर वॉटर निघून जाणार. आणि त्याच्यामुळं नाला हा साफ राहणार. आपण बघतो जेव्हा फ्लड येतो, मोठ्या पाणी येतं, तर पुलाच्या कडेला जे झाडं असतात आणि पुलावर जी जाळी असते, सगळे पूर्ण कपडे, थर्माकोल, काही फर्निचरचे आयटम, हे सगळं होऊन आपलाच भाग विद्रुपीकरण होतं. तर तो पहिला आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, जो ह्या येणाऱ्या काळात लगेचच आम्ही तो हाताला घेऊन तो पूर्ण करणार आहे. दुसरं, वानवडी खूप मोठी वाढली, वानवडीच्या साईडचा भाग खूप वाढला आणि म्हणजे आपला एनाबीम असेल, उंडरी असेल, सगळ्यांसाठी प्रमुख रोड हा एंट्री वानवडी मधनच आहे. रोड तेवढेच राहिले आणि त्याच्यावरची ट्रॅफिक खूप वाढलेली आहे. तर पर्यायी व्यवस्था म्हणून आम्हाला वानवडीसाठी पर्यायी रोड उपलब्ध करायचे. त्यासाठी महापालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकारकडनं नितीनजी गडकरी असतील, असं तिघांच्या माध्यमातून, म्हणजे आमचे आमदार साहेब आहेत, सुनीलभाऊ कांबळे साहेब ते असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, यांच्या माध्यमातून दुसरा ड्रीम प्रोजेक्ट आहे की त्याच नाल्यावर जसं आपण नदीवर ब्रिज टाकतो तसा आम्ही नाल्यावर ब्रिज प्रपोज करतोय. खाली हरित लवादाच्या माध्यमातून असं आहे की तुमचा नाला तुम्ही डिस्टर्ब केला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काही सिमेंट कॉन्क्रीट करता येत नाही, पण त्याच नाल्याची जागा खूप आहे, तिथं आपण पोल टाकून एक चांगला ब्रिज करू शकतो.
तर फातिमा नगर पासून ते सावंकी विहार पर्यंत ह्या नाल्याच्या वरनं आपण ब्रिज करणार आहोत. आणि तो ब्रिज करत असताना खाली नॅचरल जो नाला आहे तो डिस्टर्ब होणार नाही. खाली नाला असाच राहणार आणि वरनं पोलवर, जसे आपण मेट्रो पाहिलेली आहे, पोलवर वरनं रोड गेले, तसे नाल्यातून तो ब्रिज टाकायचा आहे, जेणेकरून वानोडीला एक पर्यायी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तो आमचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे दोन प्रमुख जर विषय मार्गी लावले तर वानोडीमध्ये जो आता रस्त्यावर ताण येतोय, ट्रॅफिकची अडचण येते, त्याला थोडा बहुत त्याच्यामुळं होऊ शकतो, मदत होणार आहे. हे आमचे दोन मुख्य प्रोजेक्ट आहेत. बाकी तर कामं आपल्याला पुढे करायचेच आहेत, डे बाय डे नवीन येत आहेत, त्या हिशोबाने पुढे जायचंच आहे आपल्याला. पण हे दोन गोष्टी क्लिअर केल्या तर वानोडीकरांचं नाल्याच्या दुर्गंधीपासून पण एक त्यांची मुक्तता होणार आहे आणि ट्रॅफिकमुळे जी अडचण येते त्याच्यातून पण त्यांची मुक्तता होणार आहे. आणि ह्या दोन झाल्या तरी वानोडीकर खूप चांगल्या प्रकारे समाधानी होणार आहे. आणि तिसरा विषय म्हणजे आमच्या इथं संविधान चौक आहे, काकडे मैदान. आमच्या प्रचारामध्ये तुम्ही पण रिव्ह्यू घेतले असतील. त्या काकडे मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण वाढलेले, त्या ठिकाणी अस्वच्छता आहे. तर ते एक मैदान पूर्वीसारखं आपल्याला नीट अँड क्लीन करायचं आहे. त्या ठिकाणी लिगली जे काही व्यवसाय असतील ते लिगली होतील त्याच्यावर भर द्यायचा आहे, आणि लिगली जे होते ते आपल्याला बंद करून त्यांना एक ऑर्गनाइज पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला तिथलं पण नियोजन करायचे, जेणेकरून पूर्वीसारखे परत लोक त्या ठिकाणी वॉकिंगला येतील. त्या ठिकाणी पूर्वी हास्य क्लब भरायचे, ज्येष्ठ नागरिक यायचे, ते त्या ठिकाणी योगा करायचे. हे दोन्ही पण म्हणजे लँड ओनरचा पण लॉस नाही झाला पाहिजे आणि लोकांनाही त्या ठिकाणी अम्युनिटी पण भेटले पाहिजे. असे लँड ओनर आणि आपण पालिका असं संगणमताने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करणे हा एक महत्वाचा विषय आहे. आणि चौथा विषय, जसं वानोडी घुसतानी नाला आहे ती एक समजा वाईट बाजू, पण त्याला सुशोभीकरण केल्यानंतर ती पण चांगली बाजू होणार. तसं माझ्या प्रभागाच्या पूर्व साईडला पूर्णपणे 250 ते 300 एकर हे फॉरेस्टचा डोंगर आहे, त्याला आपण रामटेकडी म्हणतो. तो अख्खा डोंगर आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे निधी मला भेटतोय. आम्ही अख्खा 250 एकरचं फॉरेस्टचं गार्डन डेव्हलप करणार आहोत, जे ऑलरेडी आमचं मागच्या टर्म मध्ये आम्ही सुरुवात केली आणि ती निधी अभावी थांबली. येणाऱ्या काळात आता त्याच्यावर भर देणार आहे. हे बघा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता हे काम तर होतच राहणार. काहीतरी वेगळं विजन असेल, काहीतरी मोठा विचार केला तरच चांगले कामं जनतेसाठी होणार आहेत. 250 एकरचं फॉरेस्ट हे माझ्या मते पुणे शहराला फक्त आपल्या प्रभाग क्रमांक 18लाच आहे, जे रामटेकडी पासून सुरू होतं अगदी आपण ज्या ठिकाणी बसलोय इथपर्यंत ते फॉरेस्ट आलेलं आहे. म्हणजे 250-300 एकरचं हे लँड पार्सल आहे फॉरेस्टचं, ज्या ठिकाणी भविष्यामध्ये कधीही बिल्डिंग होणार नाहीये, काहीच नाहीये. ह्या ठिकाणी वेगवेगळ्या एनजीओस बरोबर आम्ही टाईप करतोय आणि हे गार्डन इतकं चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचंय. पाण्याची अडचण येते, जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी भैरवानाला पलीकडे आमचा आता प्रोजेक्ट आहे, जे ऑलरेडी कामामध्ये आम्ही घेतलं तर आमदार साहेब आम्हाला मदत करतात. नाल्याच्या शेजारी त्या ठिकाणी आपण बोरवेल घेणार आहोत, त्या ठिकाणी आपण विहीर मारणार आणि नाल्याचं पाणी फिल्टर आहे तिथलं ते तिकडनं उचलून फक्त 1 किलोमीटरचा पण डिस्टन्स नाहीये, नाला टू रामटेकडी फॉरेस्ट, तिकडचं पाणी उचलून पंपिंग करून रामटेकडी डोंगराच्या वर न्यायचं आणि तिथं ते सोडलं तर नॅचरली तुम्हाला प्यायचं पाणी पण वेस्ट करायची गरज नाहीये. वेस्ट पाण्यातून आपण अख्खा डोंगर 250 एकराचा ग्रीनरी करणार आहोत. चांगलं गार्डन त्या ठिकाणी होणार आहे. लोकांना जवळपास 20-25 किलोमीटरचे ट्रॅक भेटणार आहेत, वॉकिंग ट्रॅक. हे सगळे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तुम्हाला बोनस मिळालाय तो. येस. त्यासाठी लोकांना माहिती होतं की हे काम आपण हातामध्ये घेतलेले गार्डनचं. अच्छा, तर त्यासाठीच जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आहे ना हे पूर्ण करण्यासाठी संधी दिली असेल असं आपण समजूयात. त्याचे शिल्पकार तुम्ही व्हाल. नक्कीच. तुम्ही बघितलं आहात, खूप छान विजन, स्पष्ट क्लिअर विजन्स आहेत, जे पहिल्या 5 वर्षांमध्ये त्यांना वेळाभावी त्या गोष्टी करायला नाही मिळाल्या, ते येणाऱ्या 5 वर्षांमध्ये पूर्ण होतील. आणि काय काय आहेत त्यांचे विजन्स हेही तुम्ही बघितलेले आहेत. जसं मावशी म्हणाल्या की खूप हिणवलं गेलं, खूप बोट दाखवलं गेलं, खूप नावं ठेवली. अगदी म्हणजे वयस्कर आहेत आणि त्यांना कुठेतरी निर्णय घेण्याची क्षमता थोडीशी कमी दिसते.
आणि मुलाचा कुठेतरी हातभार दिसतो सगळ्या निर्णयामागे, असं खूप काही बोललं गेलं. पण एक जरी आई अडाणी असेल किंवा सुशिक्षित असेल तरी पण ती घर काय पद्धतीने चालवू शकते हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. शिक्षण असो किंवा वय असो काही मॅटर होत नाही. एखाद्या महिलेला जेव्हा ती आई म्हणून घराचा कारभार उचलते तेव्हा तिला या गोष्टी नगण्य असतात आणि हे तुम्ही बघितलेलं आहे, पाहत आहात. आणि आणखीन येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आणि येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या वर्षांमध्ये पण दिसणार आहे ही आई प्रभागाचं काय कायापलट करू शकते. हे जिवंत उदाहरण तुम्ही आज बघितलेलं आहे. मावशी, तुम्हाला पुणे लोककडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पुढच्या कारकिर्दीसाठी तुम्ही अशीच भरारी घेत जावा. नक्कीच. जाता आता जनतेला काय सांगाल तुम्ही? आज मी सगळ्या माझ्या प्रभागातील जनतेला मी एवढंच सांगू इच्छिते की जो तुम्ही मतस्वरूपी आशीर्वाद मला दिलेला आहे त्याला तडा मी कधीच जाऊ देणार नाहीये. आणि जे आज 9 वर्ष मी काम केले, म्हणजे 5 वर्ष माझा कार्यकाळ होता, त्याच्यानंतर 4 वर्ष निवडणुकी झाल्या नाहीत, तेव्हा पण मी तुमच्या सुखादुःखात सगळ्यात उभी राहिलेली आहे. आणि इथून पुढेही तुम्ही आता आशीर्वाद दिलेला आहे, जशी आजपर्यंत तुमच्या पाठीमागे उभी होती तशीच इथून पुढेही उभी राहणार आहे. एवढंच मी माझ्या सर्व वानुडीकर जनतेला सांगू इच्छिते. आणि खरंच सर्वांचे मनापासून मी खूप खूप आभार मानते, कारण तुम्ही मला खूप मोठ्या मतधक्क्यांनी निवडून दिलेला आहे. म्हणून मी तुमचे पुन्हा एकदा सगळे वानोडीकरांचे धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद देते. सर, आम्ही जो एक्झिट पुणे लोकने जो एक्झिट पोल काढला होता आदल्या दिवशी त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? जो म्हणजे एक्झिट पोल आम्ही नुसता बरोबर काढला नव्हता, पुणे लोकचे रिपोर्टर ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी सर्वे केला होता, त्यांनी सगळ्या गोष्टीची शहानिशा केली होती, अगदी जनतेपर्यंत त्यांच्या घराघरात पोहोचले होते. तर हा जो सर्वे आला आहे तुमच्या बाबतीत एकदम ऍक्युरेट, त्यावर तुमचं काय मत आहे? मी तर खरंच शॉक आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कधी कधी ब्लेम होतो की मशीन मॅनेज आहे किंवा भारतीय जनता पार्टी मशीन मॅनेज करते. आम्हाला असं वाटलं काही की तुम्ही काय मॅनेज केलं का काय, कारण की इतका परफेक्ट तुम्ही सर्वे दिला की मग तुमचे मी सगळे सर्वे पाहिले, बऱ्यापैकी सगळ्याच प्रभागाचे सर्वे तुमचे तंतोतंत अगदी खरे खरे ठरले. बाकी प्रभागाचं जाऊन दे, पण माझ्या प्रभागात मी पुणे लोक पाहत होतो. त्यात पुणे लोकचं मला आदल्या दिवशीच म्हणजे वोटिंगच्या दिवशी संध्याकाळी माझा मुलगा असेल, पुतण्या असेल, आमच्या सगळ्यांनी अरे काका काका पहा पुणे लोकने असं असं सांगितले. अरे मी बोललो जाऊन ते पुणे लोक असेल, एवढं इग्नोर करत. पण नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तुम्ही जे 4 सांगितले होते 100% तंतोतंत खरा रिपोर्ट आला. ऍक्च्युली काय झालं की मी मीडियापासून पूर्ण इलेक्शन मध्ये लांब राहिलो होतो. माझ्यापासून गाड्या जायच्या, काही लोकांच्या बाईट मी पुणे लोकच्या मोबाईलवर बघत होतो. पण मी पूर्णपणे ठरवलं होतं की ही इलेक्शन आपल्याला कामावर लढायची आहे, मीडियावर नाही, किंवा मीडिया पासून मी अलिप्त होतो. तर जेव्हा रिझल्ट आले, तुम्ही जे पोल दाखवले, तर पूर्वी ऐकलं होतं की काही ठिकाणी मीडिया मॅनेज केला जातो, मीडिया मॅनेज केल्यानंतर अरे आम्हाला लीड दाखव, एक नेगेटिव्ह सेट करायचा असतो. तर त्या माध्यमातून कोणी सांगितलं असेल की बाबा हे 2 सीट मायनस दाखव, हे 2 सीट प्लस दाखव. पण तुम्ही एकदम निपक्षपाती सर्वे केला, कोणालाही बळी न जाता तुम्ही जो केला तो सत्याला आधारित काम केला, सत्याला आधारित तुम्ही पूर्णपणे सर्वे फॉलो केला आणि तो सर्वे दाखवला आणि तो तसा सर्वे ऍक्युरेट आला. तर त्याबद्दल तुमच्या कामाबद्दल, तुम्ही जे काही पद्धतीने काम केलं, ज्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये सत्य लोकांसमोर आणलं, त्याबद्दल पुणे लोकचे खूप खूप आभार. तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी देखील शुभेच्छा देतो. तुम्ही जसं महापालिकेमध्ये खरी इमेज प्रत्येकाची पुढे ठेवायचं काम केलं, तसं इथून पुढच्या काळामध्ये देखील सत्याच्या बाजूने उभं राहावा, हेच मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पहिले तर धन्यवाद सर, तुम्ही पुणे लोकवर जो विश्वास दाखवला आणि जी आहे ती खरी बाजू दाखवली. तुम्हाला माहितीये सर, पुणे लोकचं ब्रीद वाक्यच आमचं आहे, पुणे चेहरा म्हणजे खरा चेहरा, खरी बाजू दाखवणे, सत्य बाजू दाखवणे आणि खरा चेहरा दाखवणे. त्यामुळे जे काही केलेलं आहे, आमचे पुणे लोकची अख्खी पूर्ण टीम इथे आहे
पूर्ण ग्राउंड लेवलला आणि अगदी कष्टाने मनापासून सगळ्यांनी या सर्व्हेमध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत जनतेला, आणि सगळ्या जनतेचा निर्णय आज सगळ्यांना दिसत आहे. आणि जनतेचा निर्णय म्हणजे आम्ही जो कौल दिला तो फक्त आणि फक्त तुमच्या कामांमुळे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचला होतात, आणि जनतेने तेच फक्त आमच्या समोर दाखवलं, म्हणून आज आम्ही त्या Yes. गोष्टी प्रेझेंट करू शकलो. अगदी खरं बोललात तुम्ही. मी तुमच्या काही न्यूज फॉलो करत होतो. आमच्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आमच्यावर ब्लेम केला, आम्हाला खोटा नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टीने 68 करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला. ऍक्च्युली तसं काहीच नव्हतं. त्यांचा तो फेक नेरेटिव्ह होता. ऍक्च्युली आम्हाला 3 वर्ष बजेट भेटलं. त्यांचे बजेटचे आकडे देखील चुकीचे होते. पण त्यांनी स्टार्ट पासून एंड पर्यंत म्हणजे काय आम्हाला 15 दिवस भेटले, त्यांनी 15 दिवस फक्त एकच नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी आहे. मी हे ह्यासाठी सांगतोय, त्यांनी 15 दिवस हा नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही सत्याच्या पाठीशी उभं राहिला आणि तुम्ही त्यांचं ते वाक्य कधीच त्यांच्या फायद्यासाठी तुमच्या चॅनलवर दाखवलं नाही. तुम्ही सत्य बाजू पडताळली की तुम्हालाही कळालं की अरे हे विनाकारण खोटं बोलतायत, आपण खोटी बातमी दाखवली नाही पाहिजे. आणि पुणे लोकनी हे काम केलं की जो त्यांनी शेवटी त्यांना फेसबुकचा सहारा घ्यावा लागला. फेसबुकवरनं ओरडू लागले की अरे भ्रष्टाचार केला, पण त्यांनाही कळालं की अरे मीडियावाल्यांना पण कळतंय आम्ही खोटं बोलतोय, आपण खोटी बातमी नाही दाखवली पाहिजे, पण तुम्ही ती दाखवली नाही. पुणे लोक फक्त कधीच टीआरपी साठी काम केलेलं नाहीये. हे पाहिलं. पुणे लोक कायम पुण्यासाठी आणि पुण्याच्या जनतेसाठी काम केलेलं आहे, खरं काम केलेलं आहे. येस, खरंच म्हणजे अप्रिशिएट त्यासाठी. आणि खरंच पुणे लोकला खूप मोठं फ्युचर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता काम केलं असंच पुढं करत राहावं. अशा न्यूज चॅनलची पुण्याला गरज आहे, जनतेला गरज आहे, सर्वांना गरज आहे. धन्यवाद सर, थँक्यू.